ज्ञानदीप लावू जगी लेकुराची वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीत पोटी भार आहे त्याचे सर्वस्व हिरसाहे ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीत तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जात करीला भाविन प्रीत पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री गुरुचरण सरोवर निज मन मुकुर सुधारी बरण रघुवर विमल सुजोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बलबुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार जयांचे केले स्मरण होय सकळे विद्येचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारून आता विठ्ठल लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याची महामूर्ती वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे सदेह वैकुंठाला जाणारे पाचव्या वेदाचे निर्माते विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबारायांचा चार चरणाचा आईचं महत्व सांगणारा आईचं वर्णन करणारा अभंग आज या पुण्यस्मरणाच्या प्रसंगी सेवेकरता निवडलेला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे स्वर्गीय कैलासवासी शांताबाई बापूराव सोनवणे स्वर्गीय शांताईंचं प्रथम पुण्यस्मरण आहे. त्या निमित्तानं दुःखांकित पूर्ण सोनवणे परिवार आपल्या आईबद्दल अंतकरणातली कृतज्ञता या कीर्तन सोहळ्याच्या माध्यमातून व्यक्त करत आहे. श्रीमान शिवाजीराव बापूराव सोनवणे सौ शालनबाई शिवाजीराव सोनवणे सून आहे. सौ कांताबाई जयसिंग लगड मुलगी आहेत. श्रीमती पुष्पाताई गिरमकर मुलगी आहेत. नंदाबाई प्रल्हाद थोरात मुलगी आहेत. सौ मंगलताई श्रीधर निकम मुलगी. श्रीमती प्रमिला बाळासाहेब जाधव मुलगी. भानुदास शिवाजीराव सोनवणे नातू आहेत. कल्याणी भानुदास सोनवणे नातसून. कुमारी ईश्वरी शर्वी श्लोक हे सगळे पंतू आहेत. खूप मोठा हा सोनवणे परिवार. अगदी या सोनवणे परिवारात म्हणजे शांताईंचे मुलं मुली त्यांचे पुतणे पुतण्या असा हा खूप मोठा परिवार आहे हा सोनवणे परिवार. तर या परिवारामध्ये खरं तर आजचा दिवस एक दुःखाची आठवण घेऊन येणार आहे. आणि खऱ्या अर्थानं तसा जर विचार केला या परिवाराला एक अध्यात्माची आस आहे. परंपरेनं संप्रदाय या परिवारामध्ये आहे. माणसाच्या जीवनामध्ये परमार्थ भजन कीर्तन उपासना पंढरपूरची वारी एकादशीचं व्रत पवित्र तुळशीची माळ नामस्मरण नित्य हरिपाठ नित्य काकडा आळंदीची वारी या सगळ्या गोष्टी ज्या व्यक्तीचं जीवन वारकरी जीवन आहे तर त्या लोकांना याचं महत्त्व कळत असतं. मग आपल्या घरातली ज्येष्ठ माणसं जेव्हा देवाघरी जातात तेव्हा त्यांच्या आठवणीमध्ये आपण विशेष काय केलं पाहिजे का वारकरी कुटुंबाला शिकवण्याची गरज नाही.
तर या परिवारामध्ये वारकरी संप्रदायाचं अगदी परंपरेनं चालत आलेली जी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे, तर ती परंपरा जोपासत आज आईच्या आठवणीमध्ये या परिवारानं हरिकीर्तनाचं नियोजन केलं. आणि आम्ही ज्यांना आबा म्हणतो, तर आबांनी खूप दिवसापूर्वी मला फोन केला, म्हणे दीदी आईंना जाऊन एवढे दिवस झालेले आहेत आणि आपल्याला आईच्या आठवणीमध्ये पुण्यस्मरणासाठी कीर्तन करायचं आहे. आणि खूप दिवस झाले कीर्तन देऊन माझ्याकडे. मी तारीख माझ्याकडे लिहून घेतली. खऱ्या अर्थानं हा श्रावण महिना म्हणजे सर्वच महाराज मंडळीसाठी खूप धावपळीचा आहे, पण खूप दिवस अगोदर ही सेवा माझ्याकडे सोपवल्या कारणानं आम्ही इथे वेळेमध्ये येऊन पोहोचलो. आणि या एका दिवसाच्या कीर्तनासाठी आबांनी कुठल्याच गोष्टीची कमतरता ठेवली नाही. एक वारकरी आध्यात्मिक पिंड असल्या कारणानं महाराष्ट्रात नामांकित गायक मंडळी कोण आहेत, नामांकित वादक मंडळी कोण आहेत, कशा पद्धतीने आपण कीर्तनाचं नियोजन करायचं हे कुणाला विचारायची गरज नाही पडली. रोजचा नित्यातला दिंडीचा अनुभव, कार्यक्रमाच्या अरेंजमेंटचा अनुभव, तर मग या कीर्तनासाठी सगळी गुणी मंडळी आबांनी एकत्र आणलेली आहे. मृदंगाची फार गोड अशी साथ देणारे देवगड संस्थांचा आशीर्वाद जीवनामध्ये घेऊन ज्यांचा वारकरी संप्रदायातला यशस्वी प्रवास परंपरेनं चालू आहे, असे हरिभक्त परायण आमचे ऋषिकेश महाराज फटांगरे ऋषीबाबांसाठी एकदा टाळी वाजूया. फार सुंदर पखवाज वादन आहे, नम्र स्वभाव आहे आणि त्यांचं जीवन असं आहे, माझ्या वडिलाची मेरा सेगा देवा. अगदी वडील संप्रदायामध्ये आहेत, आजोबा संप्रदायामध्ये, अगदी परंपरेनं त्यांच्या परिवारामध्ये परमार्थाचं सगळी सेवा आलेली आहे. त्याचबरोबर कोकिळे सारखा ज्यांचा गोड कंठ आहे, अगदी महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव फार चांगल्या पद्धतीनं घेतलं जातं आणि उंचीचं ज्यांचं गाणं आहे, अगदी महाराष्ट्रातल्या सर्व नामांकित कीर्तनकार मंडळीनं मायेचा हात ज्यांच्या पाठीवरनं फिरवावा आणि आमचे छोटे भाऊ म्हणून सांगावं, असे आमचे हरिभक्तपरायण सुनील महाराज. आमच्या सुनील बाबांसाठी सुद्धा टाळी झाली पाहिजे. हरिभक्तपरायण शशिकांत महाराज आहेत, सर्व हरिभक्तपरायण मंडळी, आमचे गणेश बाबा. मी ओळखते, चेहरे माझ्या ओळखीचे आहेत, पण आता नेमकी माझी अडचण अशी झाली की मला नावं सगळ्यांची लक्षात येणार नाहीत. आमचे हरिभक्तपरायण टाक महाराज, हा, आणि हार्मोनियमची साथ देणारे हरिभक्तपरायण लक्ष्मण बाबा पवार. सर्व हरिभक्तपरायण मंडळी. ऋषी बाबा, पखवाज हे पुरुषाचं वाद्य आहे. तुम्हाला माहिती आहे किती ताकद लागते पखवाज वाजवण्यासाठी, पण ते एका मुलीनं किती ताकदीनं वाजवावं याचं उदाहरण म्हणजे भाविका आहे. भाविकाताईंसाठी टाळी वाजूया. गोड कंठाची आमची भक्ती आहे, तनुजा आहे, माझ्या इतर विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीची साऊंड सिस्टीम आहे. साऊंडवाले दादांचं देखील कौतुक आहे, मनापासून तुमचं कौतुक. या कार्यक्रमाचं शूटिंग यूट्यूबच्या माध्यमातून आहे. ज्ञानदीप लावू जगी आमचे यूट्यूबवाले दादा, याही अगोदर आपण बऱ्याच वेळेला तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून कार्यक्रमाचं शूटिंग झालं, तुमचंही कौतुक आहे. आपल्या गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी, आपल्या गावचे आपले नाहार काका, नाहारच आडनान काका चकलंब्याला आले होते, ते आमच्या गावचे नातेवाईक लागतात ना. हा, ना तर तिकडं फोन करून सांगायचे तिथे नावच नाही घेतलं, तसं काही करणार नाहीत मला ते. तर नाहार काका आहेत, आमच्या गावामध्ये नातं आहे त्यांचं. आणि सर्व आपली जुनी भजनी मंडळी, आपल्या तपकीर बाबा, पायी दिंडी सोहळ्याची सगळी ही ज्येष्ठ मंडळी. आता सगळे आडनाव सोनवणेच आहेत. हा, एखाद दुसरं आडनाव येईल, नाही तर बऱ्यापैकी सोनवणे आहे. तर आपल्या या सगळी भजनी मंडळातली माणसं, पायी दिंडीतली माणसं, अविनाश भाऊंचे वडील आहेत, आणखी सर्व हरिभक्तपरायण मंडळी, ज्ञात अज्ञात महाराज मंडळी. आता येणाऱ्या 20 तारखेपासून आपल्या निरवी गावामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं रामकथेचं नियोजन आपल्या ग्रामस्थांनी केलेलं आहे. खरं तर मला आनंद वाटतोय की सगळी त्या कार्यक्रमाची आयोजक मंडळी थेट चकलंबा या गावी, आमच्या गावी येऊन कीर्तनाची, आपल्या कथेची सेवा त्यांनी मला दिली. त्यातली काही चेहरे माझ्या समोर आहेत. आता मला नावं लक्षात नाही राहिली, पण काही चेहरे माझ्या लगेच लक्षात आले. तर आपण सगळी मंडळी चकलंबा गावाला आलात आणि संस्थान तुम्ही पाहिलंय. आबांची आमची एक 10 वर्ष अगोदरपासून ओळख आहे, पण अजून चकलंब्याला तुमचं येणं झालेलं नाही. आले नाही तुम्ही, का आले होते? भूमिपूजनाच्या वेळेला आला असताल, बरोबर आहे. भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला आले होते, त्यावेळेला आपण फक्त मठाच्या बांधकामाचा नारळ फोडला होता. जेवण करून आले का मठावर? तर भूमिपूजनाचा नारळ फोडला त्यावेळेला खूप मोठा कार्यक्रम आपण घडवून आणला होता. आता कळस बसवण्याचा कार्यक्रम एक 20-25% का बांधकाम राहिले मठाचं, तर ते झालं की मोठा कलशावर होण्याचा कार्यक्रम आहे. त्यावेळेला बऱ्यापैकी निर्वी चकलंब्यात असणार आहे त्या दिवशी.
तर सर्व हरिभक्त परायण मंडळी, आमच्या महिला माता वर्ग, पुरुष वर्ग, आबालवृद्ध मंडळी, इथे कोणी कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार, आपल्या सगळ्यांच्या मध्ये परमेश्वराचं चिंतन पाहू. विठ्ठल विठ्ठल आपल्या मागच्या वर्षी निर्वी गावामध्ये महिला सप्ताहाचं आयोजन झालं होतं आणि त्या महिला सप्ताहामध्ये मला सुनील महाराजांचा फोन आला. म्हणे दीदी आपल्याला गायक वादक पाहिजे आहेत. मग गायक वादक काही टाळकरी मुली आपल्या संस्थेतून पाठवल्या होत्या आपण, आणि मग त्या माध्यमातून सुनील महाराजांनी तिथे संपर्क करून दिला. आणि निर्वी गावकऱ्यांचं खरं तर जुनीच ओळख आहे, पण काय त्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालं की यावर्षी आपण कथाच ठेवू. तर मागच्या वर्षी फक्त माझ्या विद्यार्थिनी आल्या आणि यावर्षी मला येण्याचा योग येतोय. मला पण आनंद वाटतो की खूप वर्षानंतर या भागामध्ये कथा होते. जवळजवळ 15 वर्ष झाले असतील मी नांदगावला कथा केली होती. त्यावेळेला अगदी सुरुवातच होती माझी कथेची आणि रामकथाच झाली होती तेव्हा. पण आता खूप वर्षानंतर, एक 15 वर्षाचं अंतर पडल्यानंतर या भागात कथा होते. तर या कथेची चर्चा बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचली. तर या पंचकृषीतून सुद्धा मला खूप फोन आले की ते तुम्ही येणार आहात, आम्ही सुद्धा कथेला एक दिवस हजेरी लावणार आहोत. तर ग्रामस्थ मंडळीचे मी अंतःकरणातून धन्यवाद व्यक्त करते की तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने या कार्यक्रमाचं मॅनेजमेंट नियोजन केलेलं आहे आणि तो कार्यक्रम खूप चांगला हो ही माझी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना असेल. विठ्ठल विठ्ठल प्रसंग आईच्या आठवणीचा आहे. अभंगाचा सरळ अर्थ आपल्या समोर मांडेन मी. जगद्गुरु तुकोबाराया आईचं प्रेम या अभंगामध्ये मांडतात. आजच्या कीर्तनामध्ये मी तुम्हाला शब्दामध्ये आई साकारण्याचा प्रयत्न करणार आहे, आई मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. खरं तर आई आपण आपल्या तुटक्या वाणीनं मांडावी हे शक्यच नाही, पण तरीही एक आई म्हणजे काय, आई म्हणजे महासागरासारखं तिचं व्यक्तिमत्व आहे. पण त्यातून थोडासा भाग तुमच्या सगळ्यांच्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न करणार, तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. या अभंगाचा अर्थ सांगेन. आईचं वर्णन करताना जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आई कधी स्वतःसाठी जगतच नसते. तिचं अहोरात्र चिंतन तिच्या लेकरासाठी चालू असतं. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीत. रात्रंदिवस लेकराबद्दल तळमळ करणारी, लेकराची काळजी करणारी, कुठलाही स्वार्थ न ठेवता त्यांच्यासाठी झिजणारी, त्यांच्यासाठी राबणारी, निस्वार्थ प्रेम करणारी म्हणजे आपली आई. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. स्वार्थ न ठेवता तिला प्रेम करायला जमतं. या जगात असं एकही पात्र नाहीये की ते बिना स्वार्थाचं प्रेम आपल्यावरती करेल म्हणून. निस्वार्थ प्रेम करणारे जात फक्त आई. किती सहन करते हो, ती साक्षात सहनशीलतेची मूर्ती आहे. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हीस आहे. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हीस आहे. 9 महिने 9 दिवस मांसाचा गोळा उदरामध्ये वाढवणं हे बोलण्यात एवढं सोपं नाहीये, पण ते कष्ट माय सहन करते. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हीस आहे. आणि शेवटी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, ही जी भूमिका आईची आहे ना तिच्या संताना बाबतीमध्ये, तशीच भूमिका साधूची साधकाबद्दलची आहे. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. हा भाव महाराज अभंगामध्ये मांडतात. याच्यावरती विशेष चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल खरं पाहता शांताई सोनवणे आईंचं भरपूर वय झालेलं आहे. त्यांनी नातू पंतू पाहिले, नातू तर पाहिले पण पंतू सुद्धा. तर एवढं वय झालंय, पण आईबद्दल बोलताना आबांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. आबा वय म्हणजे वय झालेलं आहे आबांचं. परिवार सगळा अगदी काय म्हणतात ना की ही संसाराची प्रपंचाची जी वेल आहे ती विस्तृत झालेली आहे.
पण आई हा शब्द काढला, आईची आठवण काढली की डोळ्यामध्ये पाणी आलं. बरं फक्त आबांच्याच नाही तर नातू असतील, सुना असतील, सगळ्यांचे डोळे पाणवले. आणि सुनबाईनं तर मला सांगितलं, म्हणजे आबांच्या मंडळी म्हणे, दीदी आमच्या सासूबाईंनी मुलीवर कमी प्रेम केलं असेल पण त्याच्यापेक्षा जास्त माझ्यावर प्रेम केलं. म्हणजे किती आदर्श घेण्यासारखी गोष्ट आहे, किती शिकण्यासारखी, किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपल्या सुनबाई हॉस्पिटलमध्ये आजारी आहे तर अशी जगातली कोणती सासू आहे की तिने 4 दिवस अन्न खाल्लं नसेल. पण हे उदाहरण या परिवारातलं आहे. ज्या दिवशी अशी सासू आणि अशी सून ज्या घरात असेल ना तर त्या घरात साक्षात स्वर्गाचं सुख असणार. भले ते माणसं झोपडीत राहू दे पण ती स्वर्गाचं सुख अनुभवणार. ज्या परिवारामध्ये सासू, सुना, मुलगा, वडील हे सगळे आनंदानं राहतात, भाऊ हे सगळी मंडळी जेव्हा आनंदानं राहतात ना तर खऱ्या अर्थानं त्या घराची ती श्रीमंती आहे, त्या घराचं ते वैभव आहे, त्या घराची, त्या परिवाराची ती सफलता आहे. आता जगामध्ये श्रीमंत लोक खूप पाहायला मिळतात, पण सगळ्या श्रीमंताच्या घरात समाधान असेल असं नाही. आजही लोक रामराज्याची आठवण काढतात की रामराज्य यावं, रामराज्य यावं. काय आहे रामराज्य? तर रामराज्यामध्ये आई वडिलांचं लेकरावर असणारं प्रेम, लेकरू माय बापाच्या बाबतीमध्ये किती आज्ञाधारक आहेत, भावा भावात किती प्रेम आहे, पती पत्नीचं काय प्रेम आहे, एका राजाचं प्रजेवरचं प्रेम आणि प्रजेचं राजावर प्रेम काय आहे, मित्रा मित्राचं प्रेम काय आहे, आणि शत्रुत्व सुद्धा किती पात्रतेचं असावं, या सगळ्या गोष्टी रामायणामध्ये आहेत. म्हणून आजही लोकांना वाटतं की रामराज्य आलं पाहिजे. का तर या सगळ्या एक सामाजिक बांधिलकीच्या गोष्टी रामायणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. रामायण फार गोड आहे माझ्या ताई दादांना. राम म्हणजे जीवनाची सुरुवात आहे, राम म्हणजे जीवनाची सांगता आहे, राम जीवनाची सुरुवात आहे, राम जीवनाची सांगता आहे. जन्म आणि मृत्यूच्या मधल्या प्रवासात राम आठवला तर जीवन आराम आहे, आणि या प्रवासात राम नाही आठवला तर जीवन हराम आहे. पण रामच आहे. राम कळावा माणसाला. झोपेतून उठलो तर पहिला राम राम आहे, आणि झोपेतून उठलोच नाही तर कायमचा राम राम आहे, पण राम आहे. मी हे का सांगते तुम्हाला? रामायण आदर्श आहे की या रामायणानं परिवारातलं प्रेम शिकवलं. आणि ज्या दिवशी परिवारामध्ये खरं प्रेम जागं होईल ना, लोकाला प्रेमाची भीक मागायची गरज पडणार नाही. आपल्याला आपल्या अंतःकरणातलं दुःख कोणाला सांगायला जाऊ नका, जगाला तर कधीच सांगू नका, कारण जगाला सवय आहे रडून ऐकणार आणि हसून सांगणार दुसऱ्यांना. म्हणजे आपल्या दुःखामध्ये वाढ होणार. ज्या दिवशी परिवार एकसंघ राहील, परिवार एक जीवानं राहील, एका दिलानं राहील, एका विचारानं राहील, प्रेमानं परिवार राहील ना, त्या दिवशी तो परिवार आपल्या परिवारासाठी, आपल्या घरातल्या लोकांसाठी बुलंद असेल, भक्कम असेल. आपल्याला कोणाकडे पाहायची गरज पडणार नाही. सुख दुःख सगळं वाटून, एक भाकरी वाटून, प्रेम वाटून, सगळ्या गोष्टी वाटून घेतील. पण परिवार रामचरित्रासारखं प्रेम आपल्या परिवारामध्ये असलं पाहिजे. आता अलीकडे पाहतोय आपण उदाहरणं तर आमची सगळी महाराज मंडळी सांगतात. या मोबाईलमुळे माणसाला वेळ द्यायला तयार नाहीयेत, कुणाचं कुणाकडे लक्ष नाहीये. घरात 4च माणसं पण चौघाची तोंड 4 दिशेला, अशी अवस्था आहे. उदाहरण सगळ्यांच्या परिचयाचं असेल. या मोबाईलमुळे माणसं बधीर झालेली आहेत. बधीर, जास्त अवघड शब्द नको वापरायला, हा जरा सोपा वाटतो टोचतो पण शब्द. मोबाईलमुळे माणसं बधीर झाली. एक बधीर मोबाईल खेळत खेळत दुसऱ्याच्याच घरात घुसलं, जाऊन सोफा सेटवर बसलं. बायको दुसऱ्याची आवाज देत आहे, पाणी आण. ती पण बधीर किचन मध्ये मोबाईल खेळत होती. ती पण पाणी घेऊन आली, कुणाला पाणी देतं त्याचं भान नाही, आपल्याला कोण पाणी देतं त्याला त्याचं लक्ष नाही. तिनं पाणी दिलं, किचन मध्ये गेली, हा पाणी पिला, मोबाईल मध्ये व्यस्त आहे. घराचा ओरिजिनल मालक आला. आता प्रकरण किती महागात जाईल. घराचा मालक आला, ते पण बधीर मोबाईल खेळतच आलं. त्याला सोफ्यावर दुसरंच दिसलं, त्याला वाटलं आपलंच घर चुकलं, रिटर्न केलं, दुसऱ्याच्याच घरात. तुम्ही फक्त हसावं याच्यासाठी मी उदाहरण सांगत नाही, माझा उद्देश समजून घ्या. मोबाईल जेवढा उपयोगाचा आहे, जेवढा फायद्याचा आहे, पण अतिरेक जर झाला तर त्याचा दुष्परिणाम आपल्या जीवनावरती होत असतो. या मोबाईलमुळे माणसातलं प्रेम कमी झालेलं आहे. माणूस लक्षात घ्या, सगळ्यांनी शेवटपर्यंत माझं वाक्य ऐका. आज परिवारातलं प्रेम कमी का झालं? तर आपला संवाद कमी झालेला आहे.
परिवारातला संवाद कमी झालाय. आपला जास्त वेळ मोबाईलमध्ये चाललाय. माणूस मुकामुका होत चाललाय. म्हणजे बोलता येत आहे पण बोलत नाही माणूस. कमी बोलतोय आज. का? जास्त वेळ मोबाईलमध्ये आहे. आणि संवाद कमी झाल्या कारणानंच प्रेम कमी झालेलं आहे परिवारातलं. आणि हे प्रेम टिकून ठेवायचं असेल ना तर रोज नित्यानं घरामध्ये घरातल्या ज्येष्ठ पुरुषानं सगळा परिवार संध्याकाळच्या वेळेला एकत्र आणा आणि फक्त 20 मिनिटं हरिपाठ करा. एवढा जर तुम्ही घरामध्ये 20 मिनिटाचा हरिपाठ केला, तो सत्संग केला ना, नाही परिवारातलं प्रेम वाढलं तर मग मला पुन्हा बोला तुम्ही. आणि हे करणं प्रत्येकानं फार गरजेचं आहे. मग त्यावेळेला मुलाच्या डोक्यात काय चक्कर आहेत, मुलीच्या मनामध्ये काय काय आहे, आपली बायको आपल्यावर रुसली का आपल्यावर खुश आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या अर्ध्या तासात हरिपाठ म्हणत म्हणत क्लिअर होतील. सगळं क्लिअर होईल तुम्हाला. आणि परिवारातलं प्रेम तुम्हाला बांधून ठेवता येईल. तुम्हाला संधी मिळेल आता पुढे काय करायचं त्याच्यासाठी. हे समजून घ्या. विठ्ठल 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 आदर्श परिवार आहे हा. या परिवारामध्ये आपल्या पारिवारिक प्रेमाची किती किंमत आहे, किती महत्व आहे, हे या सोनवणे परिवाराकडनं शिकण्यासारखं आहे. या वयामध्ये सुद्धा आईचं एवढं वय झालं, आई देवा घरी गेली तरी मुलाच्या डोळ्यामध्ये अश्रू येत आहेत, परिवाराच्या डोळ्यामध्ये अश्रू येत आहेत. हे प्रेमाचं प्रतीक आहे, प्रेमाचं लक्षण आहे. आणि किती चांगले संस्कार आहे त्या परिवाराला की आपल्या आईच्या आठवणीमध्ये आबांनी त्यांच्या परिवारानं आईच्या आठवणीमध्ये हरिकीर्तनाचं नियोजन केलं. हे आईनं लावलेले चांगले संस्कार आहेत. माणसाच्या जीवनामध्ये जी उन्नतीची पायरी असते ना, त्या उन्नतीच्या पायरीमध्ये आपल्या घरातल्या ज्येष्ठांचं योगदान असतं. आई आपल्या जीवनाची जडणघडण करत असते. ती आपल्या जीवनाची शिल्पकार असते. मडके घडवत असताना कुंभार दादाची जेवढी जबाबदारी आहे ना, त्याही पेक्षा अधिक जबाबदारी आईची लेकरू घडवत असताना असते. परिवार, प्रपंच, परमार्थ आणि आपला उद्योग या तिन्ही गोष्टीची संयुक्तिक सांगड घातली एका आपल्या संप्रदायातल्या एका साधून, ज्यांनी परिवारही सुंदर केला, परमार्थही एवढा सुंदर केला, भक्ती सुद्धा जोडली, परिवार जोडला आणि आपला उद्योग सुद्धा जोडला. त्या महात्म्याचं भजन म्हणजे आपण म्हणतो ना नवलाची गोष्ट. प्रपंच परमार्थ या सगळ्या गोष्टीची सांगड घातली असे महात्मे संत गोरोबा काका. तशी आईची भूमिका फार जबाबदारीचे. मडका घडवत असताना कुंभार दादाची जी जबाबदारी आहे, लेकरू घडवत असताना आईची जबाबदारी आहे. सगळ्यांनी उदाहरण कान देऊन ऐका. आजचं कीर्तन म्हणजे आईच्या संस्काराचं हे प्रतीक आहे. एक कुंभार दादा मातीला आकार देणार होता, चिखल तुडवत होता. तो चिखल तुडवतोय. त्याच्या पत्नीने विचारलं, का हो, काय बनवणार आहात तुम्ही? कुंभार दादा बोलला, मी चिलीम बनवणार आहे. सध्या चिलीमचा खूप जमाना आहे. लोक भरपूर चिलीम विकत घेतील, आपल्याला भरपूर पैसे मिळतील. आणि पत्नी म्हटली, ठीक आहे, तुम्ही चिलीम बनवणार, लोक भरपूर चिलीम विकत घेणार, आपल्याला पैसे मिळतील भरपूर, सगळं खरं आहे, पण पैशासोबत लोकांचे शिव्याशाप पण भेटतील, याचा विचार करा. तो म्हटला, मग मी काय करू? तिनं सांगितलं, येणारा उन्हाळ्याचा काळ आहे. या उन्हाळ्यामध्ये लोक भरपूर डेरे विकत घेतील थंड पाण्यासाठी. तुम्ही चिलीम बनवण्याऐवजी डेरे बनवा. डेरे विकत घेतील, आपल्याला पैसे मिळतील, पैशासोबत आशीर्वाद सुद्धा मिळेल. कुंभार दादानं ठरवलं, ठीक आहे, आपण डेरे बनवू. कुंभार दादानं चिखल घेतला. त्या चिखलाला, त्या मातीला तो आकार देऊ लागला. माती बोलली, कुंभार दादा काय बनवणार आहेस? कुंभार दादानं सांगितलं, मी डेरा बनवणार आहे, मी मडकं बनवणार आहे. कुंभार दादा, तू चिलीम बनवणार होता ना, आता डेरा का बनवणार? कुंभार दादानं सांगितलं, मातीताई, माझा विचार बदलला. काय बदलला? माझा विचार बदलला. माती बोलली, दादा तुझा विचार बदलला, पण माझं तर जीवनच बदललं. का? जर चिलीम झाले असते तर लोकांनी माझ्यात विस्तो भरला असता.
ज्याने मला ओठाला लावलं असतं त्याचं जीवन बर्बाद झालं असतं, संसार उघड्यावरती आला असता आणि लोकांचा तळताट आणि शिव्याशाप मला आणि तुला सुद्धा लागला असता. पण तू आता डेरा बनवणार, लोक माझ्यात थंड पाणी ठेवणार, जे कोणी पाणी पितील त्यांचं पोट शांत होईल, मला पण आशीर्वाद आणि तुला सुद्धा आशीर्वाद देते. माणसाचं जीवन सुद्धा एवढंच समाज उपयोगी असलं पाहिजे. लोक म्हणतात ना, गावात सप्ताहाची गरज काय, काय गरज आहे सप्ताहाला, कथेला, कीर्तनाला एवढा खर्च करण्याची. आपला प्रत्येक श्वास, आपला प्रत्येक विचार, आपलं प्रत्येक पाऊल, आपली प्रत्येक कृती ही आपल्यासह इतरांच्या कल्याणाची असली पाहिजे, सगळ्यांच्या कल्याणाची असावी. पण माणसाचं जीवन असं उपद्रवी असू नये की आपल्यामुळे दुसऱ्या कुणाला त्रास होईल, सामाजिक नुकसान होईल, हे कधी माणसानं वागू नये. एक गोष्ट सांगेन मी तुम्हाला, तर ओघाणं त्या विषयासोबत आपण निघालेलोच आहोत, तर लक्ष देऊन ऐका. एक मुद्दा आहे, फार सुंदर मुद्दा आहे. विठ्ठल 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 जय हो. नंदूभाऊ, काही लोक म्हणतात की सप्ताह करण्याची गरज काय आहे, मंदिर बांधण्याची गरज काय आहे, काय गरज आहे सगळी खटपट करण्याची, पैसे जास्त झाले म्हणून का? तसं अजिबात नाही. मंदिरांची गरज काय? प्रत्येकानं हा मुद्दा आपल्या जीवनामध्ये त्याचा विचार करायचा, अंमलात आणायचा आणि सुंदर जगायचं आपल्याला सगळ्यांना. लक्षात घ्या, मंदिरांची माणसाच्या जीवनामध्ये गरज काय आहे. मंदिर कुणासाठी असतं? मंदिरात कुणाला बसवतो आपण? झोपले का काय निर्वी? मंदिरात कुणाला बसवतो आपण? देव असतो मंदिरामध्ये. त्या मूर्तीसाठी आपण मंदिर बनवतो. 25-30 लाख रुपये कमीत कमी आपण घालतो मंदिरासाठी. किती छोट्यातलं छोटं मंदिर बनवलं तरी पण. मग एवढा खर्च करण्याची गरज काय? देव तर सगळीकडे, मग त्याच्यासाठी मंदिर बनवण्याची गरज काय? त्या मंदिराची गरज काय? बरोबर आहे ना? विठ्ठल जळी स्थळी भरला. लोक म्हणतात देव सगळीकडे आहे, तर मंदिराची गरज काय? माझा प्रश्न आहे तुम्हाला, त्याच्यातूनच तुम्हाला उत्तर मिळेल. हवा सगळीकडे आहे की नाही? हवा सगळीकडे आहे, पण जेव्हा गाडीचं टायर पंक्चर होतं त्यावेळेला पंक्चरच्या दुकानाची गरज काय? हवा अशी धरा अशी भरा, जमेल काय? तसं नाही जमणार. टायर मधली हवा गेल्यानंतर पंक्चरच्या दुकानाची जशी गरज आहे ना, तेव्हा जीवन जगत असताना जेव्हा आपली ऊर्जा कमी होते ना जगण्याची, त्यावेळेला मंदिराशिवाय दुसरा आधार नसतो आपल्या जीवनात. त्याच्यासाठी मंदिर लागतं, आपली आंतरिक ऊर्जा वाढवण्यासाठी, आपल्याला प्रेरणा देण्यासाठी, नवीन आपल्या जीवनातला उद्याचा दिवस तुझा नवा असेल, चांगला जग, मी तुझ्या सोबत आहे, ही हिंमत देण्यासाठी मंदिराची गरज आहे. तर हे सगळं मी कशावरनं तुमच्या समोर मांडते आहे की आपली प्रत्येक कृती ही समाज हिताची असली पाहिजे. जर कुंभार दादा मातीला आकार देताना त्याची जिम्मेदारी किती मोलाची आहे. त्यानं जर चिलीम बनवली तर सामाजिक नुकसान आहे, त्यानं डेरा बनवला तर समाजाचं हित आहे. जर मातीला आकार देताना एका सामान्य उद्योग करणाऱ्या माणसाची एवढी जिम्मेदारी आहे, तर समाजामध्ये चांगली माणसं देत असताना आई वडिलांची सुद्धाच तेवढी जिम्मेदारी आहे. मग एक आईची चांगली जडणघडण म्हणजे हा सगळा सोनवणे परिवार आहे. त्याचं उदाहरण आहे, हे प्रत्यक्षात आहे आपल्या समोर की आईचे संस्कार असल्याशिवाय एकतर परमार्थाची आसच नाही, आणि आईच्या आठवणीमध्ये हरिकीर्तन जे होत आहे, तर हे परंपरेनं किंवा पूर्वजांनी आपल्या ज्येष्ठांनी लावलेले आपल्याला हे संस्कार, त्याचं हे फळ आहे. विठ्ठल 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 आई वडिलांच्या आठवणीमध्ये ते गेल्यानंतर तर आपण ताकदीनं हरिकीर्तन, अन्नदान, कथा तर नक्कीच करावी, नक्कीच करावा. त्यांच्या मृत्यूचा सोहळा आपण थाटानं करावा. पण ते जिवंत आहेत ना, तोपर्यंत त्यांना माया प्रेम भरभरून द्यावं, खूप द्यावं त्यांना माया प्रेम. आपल्या घरातली ज्येष्ठ माणसं ही आपल्या जीवनातली खरी संपत्ती, आपलं खरं धन, आपली खरी तिजोरी आहेत. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, शब्द न शब्द माझा लक्षात घ्या. सगळे श्रोते मंडळी आभाळाकडे पाहण्यापेक्षा माझ्याकडे पहा. लक्ष माझ्याकडे द्या, माझा शब्द न शब्द लक्षात घ्या. ऐका, आपल्या घरातली वयोवृद्ध माणसं जे असतात ना, ते आपल्या जीवनातली खरी तिजोरी असतात. तीच खरी तिजोरी आहे. माझं बोलणं तुम्हाला पटावं म्हणून मी तुमच्यासोबत बोलते. आता लक्षात घ्या, आपण जिथे पैसे ठेवतो, सोन्याचे दागिने ठेवतो, जमिनीचे कागदपत्र ठेवतो, त्याला आपण तिजोरी म्हणतो, बरोबर ना?
जिथे आपण पैसे ठेवतो, सोन्याचे दागिने ठेवतो, जमिनीचे कागदपत्र ठेवतो, मौल्यवान वस्तू ठेवतो, त्याला आपण तिजोरी म्हणतो. त्या तिजोरीची साफसफाई करण्यासाठी तुम्ही पगारी माणूस ठेवता का स्वतःच्या हाताने करता? उत्तर फक्त मला तुमचं खरं खरं पाहिजे. तिजोरीची साफसफाई तुम्ही हाताने करता का पगारी माणूस ठेवता? निर्वी हाताने करता ना? पगारी माणूस ठेवा ना. एक चान्स द्या त्याला. आपण पगारी माणूस ठेवत नाही. जर तिजोरीची साफसफाई करायला आपण पगारी माणूस ठेवला तर तो सगळी सफाई करून टाकेल. काहीच ठेवणार नाही, तो सगळी सफाई करेल. लक्षात घ्या, तिजोरीची साफसफाई करण्यासाठी जसं आपण समजतो की ती साफसफाई करणं हे माझं कर्तव्य आहे, ती माझी जबाबदारी आहे, त्याची साफसफाई जशी हाताने करताना तशी आपल्या घरातली ज्येष्ठ माणसं, आपले वयोवृद्ध आई वडील हे सुद्धा आपल्या जीवनातली तिजोरीच आहेत. त्यांची पण सेवा सफाई आपण आपल्या हाताने करायची. पगारी माणूस लावायचा नाही त्या कामासाठी आपण करू. ते जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा, कारण ते साक्षात तीर्थ आहेत. तीर्थ माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे ठेवले. पुंडलिके उभा केला, पुंडलिके उभा केला. रूप सुंदर सावळा, रूप सुंदर सावळा. पुंडलिके उभा केला. काय पुण्य होतं पुंडलिकाचं? काय उलट टांगून घेतलं होतं का गळ्यापर्यंत पाण्यात थांबला होता? यातलं काहीच नाही. फक्त आई वडिलांची सेवा केली. कळालं हे खरं धन आहे, ही खरी संपत्ती आहे, ही खरी तिजोरी आहे. एक साधं सरळ सूत्र आहे माझ्या दादांनो. आपले आई वडील त्यांना जर कोणी विचारलं तुमची प्रॉपर्टी, खरी प्रॉपर्टी कोणती? धन नाही सांगणार ते. आमची लेकरं हीच आमची प्रॉपर्टी आहे, हे आमचं धन आहे, हे आई वडील सांगतात ना आपले. मग प्रत्येक मुलानं सुद्धा सांगायचं तुमची संपत्ती काय आहे हो? आमच्या घरातली वयोवृद्ध माणसं हीच आमची खरी संपत्ती आहे, हे आमचं खरं धन आहे, ते आम्हाला सांभाळून ठेवायचं. बस त्यांच्या आठवणीमध्ये हा जो काही आपण पुण्यकर्म करतो, हे जे काही सत्कर्म करतोय ना, हे सगळ्यांनी आदर्श घ्यावं. एवढं सुंदर सगळं आहे. असो, आईचं प्रेम काय असतं ते मला तुम्हाला सांगायचं आहे. त्याची सुरुवात आपण अभंगाच्या पहिल्या चरणापासून. लेकुराचे हिता, लेकुराचे हिता, जय हो. लेकुराचे हिता, लेकुराचे हिता, लेकुराचे हिता, लेकुराचे हिता. हे लेकुराचे हिता,
लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराया सांगतात काय असतं आईचं प्रेम. आपल्या लेकरासाठी रात्रंदिवस जी तळमळ करणारी असते ना ती आई असते. आईचं वर्णन काय करू माझ्या ताई दादांनो माझ्या तुटक्या शब्दामध्ये. आईचं वर्णन करण्यासाठी समुद्राची शाही बनवली, पृथ्वीचा कागद केला, मेरू पर्वताची लेखणी केली आणि साक्षात गणपती बाप्पा जरी लिहायला बसले आणि मा सरस्वती जरी बोलायला बसले सांगायला बसले तरी पण आईचं वर्णन होऊ शकत नाही. एवढी अगाध महिमा आपल्या आईची आहे. आईबद्दल बोलताना कित्येक कवी लोकांनी अंतकरणातला भाव मांडला. साहित्य खूप तयार झालं आईवरती. किती प्रेम करते आई. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला. रख रख नाही समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडतील उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्यांचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला. आपली आई आपल्या जीवनाची जडणघडण करत असते. तिचे खूप अनंत उपकार आहेत आपल्यावरती. ती जन्म देते, आपल्याला वाढवते, तिचं दूध पाजते, चिमुकल्या तोंडामध्ये घास भरते. आज आबाला सगळ्या परिवाराला आईनं तोंडात घास भरलेला, मायेचा हात फिरवलेला, हे सगळं आठवलं. सांगू तुम्हाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे हो, जगातले सगळे गुन्हे माफ करणारं एकच न्यायालय आहे ते म्हणजे आपली आई. एखादी चूक करा सगळे आपल्या पाठीमागे पळतील आपल्याला मारायला. या जगामध्ये आपल्याला सुरक्षित जागा कुठे सापडणार नाही. एखाद्या लेकरानं खोडी केली ना ते पळत पळत येतं घरात लपून बसतं पण त्याला तिथे सुरक्षित वाटत नाही. किचन मध्ये जातं, बेड मध्ये जातं, हॉल मध्ये जातं पण त्याला सुरक्षित वाटतच नाही. जेव्हा आईच्या 2.5 मीटरच्या पदरामागे लपताना त्याला वाटतंय आता धोकाच नाही. हे आईच्या प्रेमाची ताकद आहे ही. आणि हा बालपणात आपण सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे. तिच्या मायेच्या पदराआड लपणं असेल, तिच्या मांडीवर खेळणं असेल, तिच्या हातानं खाणं असेल, हे सगळं वात्सल्याचा भाग आपण सगळ्यांनी अनुभवलाय. आणि या सगळ्या गोष्टी ज्यांची आई या जगात आहे ती माणसं भाग्यवान आहेत बरं. आणि ज्यांची आई गेलेली आहे ती माणसं आठवणीमध्ये रडल्याशिवाय राहणार नाही. आई आपल्याला दूध पाजते. हे दूध म्हणजे काही मशीन आहे का? ती जेव्हा रक्ताच्या थेंबाची आहुती देते तेव्हा दुधाचा थेंब तयार होतोय. आणि तिचं दूध एवढं पवित्र आहे. कधीतरी आपण म्हशीचं दूध खराब झालं, बकरीचं दूध नासलं, गाईचं दूध फुटलं हे कधीतरी ऐकतो आपण. पण आईचं दूध नासलं, फुटलं, खराब झालं कधी कानावर तरी आलं का? अमृतापेक्षाही श्रेष्ठ तिचं एवढं पवित्र दूध आहे. तिच्या दुधाची ताकद खूप मोठी आहे. तिच्या दुधावरती आपण बळकट होतो, मोठे होतो. लक्षात घ्या तिचं दूध एवढं पवित्र आहे त्या दुधाला अग्नी सुद्धा जाळू शकत नाही. माणसाचं शरीर जेव्हा अग्नीमध्ये जाळलं जातं सारा शरीर जळतं, फक्त हाडं जळत नाहीत. ती हाडं का जळत नाही तर ती हाडं आईच्या दुधापासून तयार झालेली असतात. तिच्या दुधाला अग्नी सुद्धा चॅलेंज करू शकत नाही. सरते शेवटी त्या पवित्र दुधाला गंगाई जेव्हा आपल्या पात्रामध्ये घेते ना तेव्हा ती शांत होत असते. एवढं तिची महिमा आहे, एवढी तिची किमया आहे. आणि पहा आईच्या आठवणीमध्ये तुम्ही आम्ही रडावं नवलच नाही हो. आईच्या आठवणीमध्ये विश्वाचा मालक सुद्धा रडला. भगवान श्रीकृष्ण परमात्माचा प्रसंग सांगेन मी तुम्हाला, कान देऊन ऐका सगळ्यांनी. ज्या वेळेला भगवान गोकुळामध्ये आहेत, खोड्या करतात, कंसाला माहिती की हा आपला काळ आहे, अनेक लोकांना पाठवलं कंसानं आणायला. पण अनेकांच्या
हाताला नाही लागले भगवान, मग सरते शेवटी अक्रूराला पाठवलं. अक्रूराचा सजलेला रथ जेव्हा गोकुळामध्ये आला तेव्हा गोकुळातल्या त्या गवळणी कृष्णावर नितांत प्रेम करणाऱ्या गोकुळातल्या लोकांना भगवान श्रीकृष्ण परमात्मा पलीकडे जगच नाही, त्यांचा श्वास कृष्ण आहे, त्यांचा ध्यास कृष्ण आहे, अशी त्यांची अवस्था आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण बहिण बंधुलता, बहिण जय हो, जय हो. कृष्ण माझे गुरु, कृष्ण सुनील महाराज आणि सर्व गुरुजनांसाठी एकदा जोरात काय फार सुंदर. कृष्ण त्यांचं जीवन झालेलं होतं, कृष्ण त्यांचा श्वास होता, कृष्ण त्यांचा ध्यास होता. आणि मग जेव्हा रथ पाहिला ना त्यावेळेला सगळं गोकुळवासियांच्या मनात पाल चुकचुकली. हा रथ कुणाचा आहे, कशासाठी आला? का रथ शृंगारीला सांगिऊ मज का रथ सजवला? अक्रूर उभा अंगणी बाई गे साजनी या नंदाच्या अंगणी मिळाल्या गोड. माझ्या भागीदारांना भगवान श्रीकृष्ण परमात्माचा गोकुळ त्यागाचा प्रसंग तुम्हाला जर खरंच अनुभवायचा असेल ना तर तुम्ही विसरून जा तुम्ही निर्वीमध्ये आहात. तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही स्वतः त्या प्रसंगाचे साक्षीदार आहात. चित्र डोळ्यासमोर उभं करा. ज्या गोपिकांना कृष्णाशिवाय अगदी वेळच निघत नाही, कृष्णाशिवाय करमतच नाही. मन वेडे रमतच नाही ग, मन वेडे रमतच नाही ग. ज्या गोपिकांना भगवंताशिवाय होत नाही त्या गोपिका, त्यांचं ते दृश्य, त्यांच्या डोळ्यातले अश्रू, त्यांच्या अंतकरणातला भाव, या सगळ्याला आपण साक्षीदार आहोत. असं चित्र डोळ्यासमोर उभं करा म्हणजे हा प्रसंग ऐकताना तुम्हाला सुद्धा तुमचं अंतकरण गहिवरून येईल. लक्षात घ्या. नंदबाबाच्या वाड्याच्या भोवती सगळ्या गोपिका गवळणी जमा झाल्या. तो रथ दारामध्ये थांबलेला आहे. आतमध्ये अक्रूरजी, नंदबाबा, माई यशोदा स्वयंपाकघरात आहे. पूर्वीच्या काळी स्वयंपाकघरातून महिला अशा लगेच आपल्या बैठकीमध्ये येत नव्हत्या. मर्यादा पाळल्या जायची. जुना काळ, द्वापार युग आहे. ती कुजबूज यशोदामाई फक्त भिंतीला कान लावून ऐकते. कशासाठी आले असतील अक्रूरजी? चर्चा चालू झालीये. आम्ही कन्हैयाला घ्यायला आलो. राजाचं बोलावणं आहे. यशोदामाईला हे कानावर जेव्हा शब्द पडले ना तिच्या हातापायातला त्राण गेल्यासारखा झाला. श्वास तर घेते पण तिला त्याच्यात तिचं लक्ष नाही. डोळे पाहतायत पण तिच्या नजरेला काही दिसत नाही. कानावर शब्द पडतायत पण ते आतमध्ये उतरत नाहीत. गवळणी आल्या, आई
ए यशोदा माई, हा रथ कशासाठी आला सांग ना. सांगितलं, हा रथ आपल्या कन्हैयाला घेण्यासाठी आलेला आहे. सगळ्या गवळणी अक्रूरजीकडे आल्या, पदर पसरतायत, हात जोडतायत. अक्रूरजी, आमचा कृष्ण घेऊन जाऊ नका, कृष्ण आमचा प्राण आहे. गोकुळातून जर कृष्ण तुम्ही घेऊन गेलात तर पाठीमागे फक्त प्रेत राहते, या शरीरामध्ये प्राण नाही राहणार. वृंदावनीच्या सकल देवळे जीवदान क्रूरा नको नेऊ. आमचा कृष्ण घेऊन जाऊन सगळेजण केविलवाना चेहरा करताय, रडतायत. गवळणींनी आपली तानुली बाळ रथाला आडवी घातली. आईचं प्रेम सांगायचं मला तुम्हाला, लक्षात घ्या. छोटे छोटे गोपाळ आले. काना, काल तुझ्याकडनं राज घेतलं म्हणून नाराज झालास का? सगळं राज आम्ही देऊ, पण नको ना आम्हाला सोडून जाऊ. आपल्या काळजाचा तुकडा दुसऱ्याच्या लेकरासाठी रथाला आडवं घालणं हे सोपं नाहीये. कृष्ण म्हटलं की गवळणींना चक्कर येते, मूर्छा येते, जमिनीवर पडतायत त्या. भगवान परमात्मा त्यांना खोटं आश्वासन दिलं, मी परवा येणार आहे. तेवढा एका शब्द अजूनही गोकुळ, आमचा काना गेला नाही, तो येणार आहे, ही अजूनही असे गोकुळवासियांच्या अंतःकरणामध्ये. भगवान परमात्मा गेले. आता एक गोष्ट सांगते मी तुम्हाला, विषय तो नाहीये पण ओघान निघाला म्हणून सांगते. सगळ्यांनी कान देऊन ऐका. जेव्हा आपण वृंदावन, मथुरा, गोकुळला जातो, आता आपल्यातली बरीच लोक जाऊन आली असतील. वृंदावन पाहिले ना? काही लोकांनी पाहिले, काहींनी पाहिलं नसेल. वृंदावनामध्ये राधे राधे म्हणतात. काय म्हणतात वृंदावनात? राधे राधे म्हणतात. तिथं कृष्णाची नगरी आहे, तिथे कृष्ण कृष्ण म्हणायला पाहिजे ना. का म्हणतात राधे राधे? काय कारण आहे? तर भगवान जेव्हा गोकुळ सोडून गेले ना, कुणी यावन कृष्ण जर शब्दाचा उच्चार केला ना, आमचा कृष्ण आला का दिसला नाही की चक्कर येऊन पडावं. सगळ्याची हीच अवस्था. सगळ्या गोकुळवासियांची एकच स्थिती. कृष्ण कृष्ण म्हटलं की त्यांना मूर्छा यावी, ते जमिनीवर पडावे. ना खाण्याचं लक्ष, ना पिण्याचं लक्ष, कुठला व्यवहार नाही, कुठला उद्योग नाही, दया दुधाचा धंदा नाही, काहीच नाही. कृष्ण म्हटलं की बेशुद्ध होऊन पडावं त्यांनी. आता नंद बाबा त्या नगरीचे मुखिया आहेत. मग प्रमुखाची जबाबदारी आहे की आपलं गाव, आपलं जे क्षेत्र आहे ते सांभाळणं. नंदबाबांना स्वतःला सावरलं. ते सावरणं कठीण आहे पण सावरलं. नंदबाबांनी सांगितलं, एक काम करा, बाहेरून जर कोणी आलं ना तर त्यांना विनंती करा, कृष्ण कोणी म्हणू नका, राधे राधे म्हणा. ठीक आहे. मग कोणी तिथे चर्चा चालू झाली ना, कृष्ण कुठे, कृष्ण कोणी म्हणायचंच नाही, नगरी कृष्णाची. पण जे कोणी येतील त्यांनी काय म्हणायचं? राधे राधे. म्हणजे ही लोक बेशुद्ध होण्यापासून वाचतील. तेव्हापासून जे प्रचलन चालू झालं ते आज तागायत वृंदावनामध्ये राधे राधेच म्हणतात, कृष्ण कृष्ण कोणी म्हणत नाही. एवढं प्रेम त्या लोकांचं. कृष्ण म्हटलं की त्यांनी बेशुद्ध व्हावं. वृंदावनीच्या सकल देवळे जीवदान. आम्हाला तेवढं जीवदान द्या. पण भगवान निघून गेले. देवानं कंस मारला, उग्रसेन महाराजांना राजा बनवलं. कथा इथं संपली नाही आपली अजून. पुढे वसुदेव देवकी यांची कारागृहातून सुटका केली आणि मग देवकी माता भगवान श्रीकृष्ण परमात्माला, आपल्या लेकराला रोज 56 प्रकारचे पक्वान्न बनवते खाण्यासाठी. पक्वान्नाचं ताट करावं, लाला तू जेवायला बस म्हणावं आणि त्या सगळ्या पदार्थामध्ये लोण्याची वाटी ठेवावी. देवानं ताटावर बसावं जेवायला. आई मला खूप भूक लागलीये. जेवायला बसायचं, लोण्याकडे पाहिलं की देवानं जेवत्या ताटावरनं उठायचं आणि रडत बसायचं. विचारलं देवकी आईनं, कृष्णा ताटावरनं उठतोस, भूक लागली म्हणतो, जेवत नाही, फक्त रडतो, काय कारण आहे? आई खरं सांगतो मी तुला, मी जेवण करावं असं जर तुला वाटत असेल ना तर तू माझ्या ताटाला लोणी लावत जाऊ नको. कृष्णा लोणी तर तुला खूप आवडतं. या लोण्यासाठी साऱ्या गोकुळात तुझ्या नावाचा बोभाटा, माखनचोर माखनचोर म्हणून. आणि तू लोणी ताटाला लावलं की रडतो, जेवत नाही, काय कारण? उत्तर सगळ्यांनी कान देऊ नाही का.
सांगितलं भगवान परमात्मानं, आई माझ्या ताटाला लोणी का लावू नको, त्याचं कारण ऐक. माझ्या ताटाला लोणी लागलं ना, त्या लोण्याकडे पाहिलं, त्या माखनकडे पाहिलं की मला माझ्या माई यशोदेची आठवण येते ग, म्हणून मी रडतो. याच्यातून मला एवढं सांगायचं आहे की आईच्या आठवणीमध्ये विश्वाचा मालक सुद्धा रडला. तुमची आमची काय कथा आहे? तुम्ही म्हणाल देव माखनच का चोरत होता? चोरण्यासारख्या तर खूप काही वस्तू आहेत, माखनच का चोरतोय तो? तर त्याचं एकच कारण आहे. माखन शब्दातला पहिला शब्द मा आहे. माखन में मा शब्द समाहित, माखन मध्ये मा शब्द आहे, म्हणून मी त्याला चोरतो. एवढं प्रेम भगवंताचं आपल्या आईवरती आहे. विठ्ठल विठ्ठल आपल्या लेकरावरती नितांत प्रेम करणारी आपली आई. लेकुराची हित वाही माऊलीचे चित्त. एक उदाहरण सांगते. आईचं आपल्या लेकरावर किती प्रेम असतं. ती लेकराचं हित कसं पाहते. आपल्याला एक देव माहिती आहे पहा. सुपासारख्या कानाचा, सुटलेल्या पोटाचा, अखुड बोटाचा, वाकड्या सोंडेचा, तुटलेल्या दाताचा, भुंग्यासारख्या डोळ्याचा. त्या देवाचं नाव काय? आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा देव आहे. आता कल्पना करा, सुपासारखे कान, तुटलेले दात, बाहेर आलेले दात, बुटकं शरीर, अगदी पोट सुटलेलं, बोट अखुड, अखुड पायाचा असा माणूस जर दिसला तर तो सुंदर दिसतोय का माणूस? उठल्या उठल्या तशा माणसाचं तोंड पाहावं वाटेल का आपल्याला? नाही. पण या देवाला काही सौंदर्य नाहीये, पण सौंदर्य नसताना सुद्धा या देवाला पहिला पूजेचा मान आहे. काय कारण आहे? त्या देवाचं चरित्र आपण पाहू. अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा. हा जो देव आहे ना, या देवाला सुंदर अजिबात नाही दिसायला, पण पूजेचा पहिला मान. काय कारण? या देवाला आईनं अंगावरच्या मळापासून बनवलं. एवढं तर कानावर आलंय का कधी? निर्वी झोपल्या का काय? निर्वी ऐका, अंगावरच्या मळापासून मुलगा बनवला माता पार्वतीनं. त्या त्या मातीला, त्या मळाला मुलाचा आकार दिला. ठाण्यात कथा होती, शिवमहापुराण कथा, आणि मी म्हटले की अंगावरच्या मळापासून मुलगा बनवला माता पार्वतीनं. एका छोट्या मुलानं मला विचारलं, म्हणे दीदी अंगावरच्या मळापासून मुलगा बनवला, एवढा मळ तयार होण्यासाठी माता पार्वतीनं किती दिवस आंघोळ केली नसेल. मी म्हटलं बाळा, किती दिवस आंघोळ केली नाही हे काही मला माहिती नाही, पण मळ कोणता होता तर माता पार्वती उठणं लावतात अंगाला, त्या उठण्याला आकार दिला होता. मूळ गणपतीचं आवाहन केलं, प्राण ओतले. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंत आनंद या राघवाचा, जय जय रघुवीर समर्थ.
गणपतीचं आवाहन केलं, प्राण ओतले, लेकरू उठून उभं राहिलं. आई, माझं काम काय? बाळा, आम्ही स्नान करत असताना कुणालाच आतमध्ये येऊ द्यायचं नाही, एवढंच तुझं काम. ऐका, मुलगा म्हटला ठीक आहे आई, पण आई तू स्नान करत असताना मी आतमध्ये येऊ दिलं नाही कुणाला, अडवलं. त्यानं जर मला विचारलं, आम्हाला अडवणारा तू कोण आहेस? माझं नाव काय? गणपती बाप्पांचं पहिलं नाव ऐका. आईनं सांगितलं, बेटा तू माझ्या विनयाचं रक्षण करशील म्हणून मी तुझं नाव विनायक ठेवते. गणपती बाप्पांचं पहिलं नाव विनायक भगवान. बाप्पा तिथे बसले, तेवढ्यात पप्पा आले. बाप्पाची पप्पाची लागली भांडण. पप्पा रागावले, धाडकन मस्तक तोडून टाकलं. रक्ताच्या थारोळ्यात लेकरू पडलं. आई म्हणून किंकाळी ठोकली. माय पळतच आली. पाहिलं आपलं लेकरू रक्ताच्या थारोळ्यात, रडू लागले. माझं लेकरू जिवंत करून द्या. रडू नको पार्वती, जिवंत करून देतो. नंदीला सांगितलं, जा उत्तर दिशेला मनुष्य अथवा इतर जीव प्राणी कोणी असतील त्यांचं जर बच्चा उत्तर दिशेला मस्तक करून झोपला असेल तर त्याचं मस्तक कापून आणा. आपल्या जुन्या लोकांना कारण सांगता येत नव्हती, पण शास्त्र सांभाळत होती. अजूनही आपली जुनी माणसं सांगतात, उत्तरेला डोकं करून झोपू नका. पण आपण खूप शिकल्यामुळे आपल्याला त्यांचं पटत नाही. आपण म्हणतो यांना काय माहिती नसतं, उगीच आम्हाला म्हणतात तिकडे डोकं करू नका तिकडे डोकं करू नका. आपल्या देशाची रचनाच अशी आहे भौगोलिक, की जर आपण उत्तरेला डोकं करून झोपलो तर वैज्ञानिक कारण असं आहे, आपल्या शरीरातलं रक्त मेंदूमध्ये उतरून मृत्यू होण्याची शक्यता असते. ठीक आहे, पण ह्या कारणाकडे पाहण्या अगोदर आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. भगवान महादेव म्हणतात की काय करा, उत्तर दिशेला जे मस्तक करून झोपलेलं ना त्याचं मस्तक कापून आणा. हत्तीचं पिलू झोपलं होतं तसं, कापलं मस्तक, त्याचं घेऊन आले, बसवलं. बाळ उठून उभं राहिलं. सोंड हलवत लेकरू उठून उभं राहत आहे. आई म्हटली, माझं लेकरू जिवंत तर झालं, पण याला देव कोण म्हणाल? अब्रगब्र शरीर आहे, पशुचं मस्तक आहे, आणि याला देव कोण म्हणणार आहे? पार्वती काळजी करू नको, तुझ्या लेकराला 33 कोटी देवामध्ये पहिला पूजेचा मान असेल. आईच्या पुण्याईनं गणपती बाप्पांना सुंदर नसताना सुद्धा पहिला पूजेचा मान मिळाला. कशाची पुण्याई आहे? आईची पुण्याई आहे, आईची कृपा आहे. आईचा शब्द सांभाळला तर एक मुलगा गणांचा अधिपती झाला. जेव्हा आपणही आपल्या आईचा शब्द ऐकू तेव्हा आपला सुद्धा मनुष्यगणामध्ये आपल्याला मान प्राप्त होईल, आपल्याला सुद्धा ती योग्यता प्राप्त होईल. एवढं आईचं प्रेम, आईची महिमा असते. म्हणून लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आपली आई रात्रंदिवस आपली काळजी करते. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. स्वार्थ न ठेवता या जगामध्ये आपल्यावर प्रेम करणारं एकच पात्र आहे, ती म्हणजे आई. कामासाठी एक माणूस ठेवा, पगारी नोकर. अगोदर पगाराची बोली करतो, कामाचे तास ठरवतो, ओव्हर टाइम केलं तर ओव्हर काय मिळेल ते विचारतो, सुट्ट्या विचारतो, दिवाळीचा बोनस विचारतो. एवढं असून सुद्धा काम करत असताना मालकाला मागं उभं करतो. कुठलाच असा चाकर नोकर प्रामाणिक नाहीये की मालक तुम्ही बिनधास्त राहा, आम्ही सगळं काम चोखपणे पार पाडतो. इव्हन शेतीपर्यंत घ्या, शेतीतलं काम असू द्या ना तर एखाद्या ऑफिस मधलं असू द्या, मालकानं मागं उभं राहिल्याशिवाय मालक तो चाकर किंवा तो काम करणारा माणूस पुढे चालतच नाही. जुन्या काळात बैल होते पाहते खाली, शेपटे दाबल्याशिवाय ते पुढे चालतच नव्हते. तशी अवस्था आहे आज. पगार देऊन सुद्धा माणसं कामामध्ये प्रामाणिकपणा ठेवत नाहीत, त्यांच्या कामात प्रामाणिकपणा. काळच बदललाय. पूर्वी काळ असा होता पहा, मजूर मालकाच्या दारात असायचं. पूर्वीचा काळ मजूर मालकाच्या दारात. मालक हाताला काम मिळाल का? हाताला काम भेटलं तर पोटाला अन्न मिळेल. काळ बदलला आता. आता मजूर मालकाच्या दारात नाही, मालकच मजूर. किती वाजता? पहाटे 4लाच. काय करतो तिथे? काकडा. काकडा करता करता मालक वाकडा झाला, पण तो काही कामाला नाही. काळ बदललाय. पूर्वी सारा घरात सासूचा दरारा होता. खरं सांगा मला, गळ्यात शपथ खाऊन आज तेवढा दरारा राहिलाय का? निर्वीतल्या बिचारा सगळ्या सासवा प्रामाणिक आहेत. पूर्वी घरात सासूचा धाक होता, सासूचा दरारा होता. आता तसं राहिलेलं नाहीये. आता काय सांगल ती पूर्व दिशा, आपली सून सांगल तीच पूर्व दिशा. काळाला ओळखून माणसानं चालावं. आज काळ सासूचा नाहीच आहे, आज काळ सुनेचा आहे. आजच्या काळात सुनबाईला ढुसपूस करायचं नाही, तिला टाकून बोलायचं नाही, तिला पाण्यात पाहायचं नाही. सुनबाईच्या माहेरच्या आल्यानंतर रात्री 2 वाजता उठून त्यांच्या पिशव्या तपासायच्या नाही.
याच्यातला कुठलाच प्रयोग करायचा नाही. जर तुम्हाला म्हातारपण सुखात घालवायचं असेल तर यातला एकही प्रयोग करू नका. कारण आज काळ सुनेचा आहे, सासूचा नाही. निर्वीतल्या सगळ्या बिचारा सासवा खूप समजदार आहेत बरं. इथं सासू सुनेचं भांडणच नाही. इथली सासू सुनबाईवरती मुलीपेक्षा जास्त प्रेम करते. तुम्हाला प्रश्न पडला असेल मला कसं कळालं? कीर्तनात बसलेल्या सासवांच्या तब्येतीवरून कळालं. विनोद बाजूला ठेवा आणि माझा भाव समजून घ्या. काळानुसार माणसानं बदललं पाहिजे. पूर्वीची सासू वाघीण होती. आता तीच सासू वाघाची मावशी झाली. वाघाची मावशी कोण आहे? अवस्था झाली. काळ ओळखून चाललं पाहिजे. तर माझा महत्वाचा मुद्दा असा आहे, काळ बदलला. आज मजूर मालकाच्या दारात नाही, मालक मजुराच्या दारात. का? कामात प्रामाणिकपणा नाहीये. निस्वार्थ प्रेम करणारा आज कुणीच राहिलं नाहीये. देऊन घेऊन सुद्धा माणसं काय म्हणतात ना की त्या पद्धतीने जगत नाहीयेत. या जगाच्या पाठीवर एकच पात्र आहे, ते म्हणजे आपली आई, जिनं कधी कामाची तासिका ठरवली नाही. रात्री 2 वाजता उठून तिला जेवायला मागा, ती म्हणाल थांब बाळा, ताजी भाकरी करते, गरम दूध करते, तू दूध आणि भाकरी खा. ही आई आहे. आणि रात्री 2 वाजता आई ऐवजी पत्नीला जेवण मागा, ती म्हणते टोपल्यात आहे ते घेऊन खा. हा फरक आहे. मला तुलना नाही करायची, पण तुम्हाला समजावून सांगायचं आहे. आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनुभव आहे. प्रत्येकाच्या जीवनात अनुभव आहे. तुमच्या जीवनात अनुभव आहे, माझ्या जीवनात अनुभव आहे. मी पहाटे 4ला कीर्तनाला निघू द्या. पहाटे कोणी जेवण करतं का? पण माझी आई आजही मला म्हणते बाळा जेवायला काय देऊ सोबत, डब्बा काय देऊ सोबत. हे आईचं प्रेम आहे. ती आहे तोपर्यंत कळेल का नाही हा भाग वेगळा, पण ती गेली ना ती आपण माणसं रडल्याशिवाय राहणार. विठाल विठाल आईच्या प्रेमाची तुलना जगाच्या पाठीवर कोणीच करू शकत नाही. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. स्वार्थ नाही होते तिच्याकडे काहीच. स्वार्थ न ठेवता तिला प्रेम करता येतं. पण हे प्रेम सगळ्यांनाच कळतं असं नाही. घरातली माणसं जेव्हा म्हातारी होतात ना, तेव्हा घरातली ज्येष्ठ तरुणी लोक कुरकुर करायला लागतात, कुरकुर करतात. म्हातारी माणसं घोरतात आमची झोप खराब झाली. माझी विनंती आहे नका त्यांना तसं करू. कारण जेव्हा आपण लहान होतो ना, तेव्हा आपण पण लहानपणी काही कळत नव्हतं, पण बडबड करत होतो आपण. जर त्यांनी आपली लहानपणीची निरर्थक बडबड ऐकली असेल तर आपण त्यांची बडबड का ऐकून घेऊ नये. कधी कधी म्हाताऱ्या माणसाचा शरीरावर ताबा राहत नाही. नाका तोंडातून लाळ आणि शेंबूड बाहेर येते. आपल्याला राग येतो. काय घर खराब केलं, थुंकलंय, म्हाताऱ्याला डब्बा नाही का थुंकायला, म्हणतो आपण सरळ. माझी विनंती आहे नका म्हणू त्यांना तसं. त्यांना जर थुंकी टाकण्यासाठी डब्बा नाही सापडला आणि घरामध्ये जर थुंकी पडली त्यांची, तर त्यांच्यावर चिडचिड करू नका. पुण्याईनं म्हणेल मी, प्रारब्धान नाही म्हणणार. पुण्याईनं जर तुम्ही जवळ उभे असाल आणि त्यांच्या तोंडाला थुंकी आली असेल तर हात पुढे घ्या, म्हणा बाबा आई हातात थुंका, माझ्या हातात थुंकी घ्या. ज्या दिवशी तुमच्या घरातल्या वयोवृद्ध माणसाची थुंकी तुम्ही हातात घ्याल ना, त्या दिवसानंतर कधीच तुम्हाला जगाच्या समोर हात पसरण्याची वेळ येणार नाही, कधीच नाही येणार. पण हे कळायला पाहिजे आपल्याला. कपड्यामध्ये घाण होते म्हाताऱ्या माणसाची, राग करतो आपण. बाथरूम मध्ये नाही का जाता येत, इथंच घाण केली, नका करू त्यांना तसं. जेव्हा आपण लहान होतो आपण त्यांच्या जेवत्या ताटाजवळ घाण टाकली होती, आपला कुणीच राग नाही केला. आपल्याला उचललं, स्वच्छ केलं. अगोदर आपली व्यवस्था लावली, नंतरच ते जेवायला बसले. त्यांच्या घरघर घोरण्यानं आपली झोप मोडते, आपल्याला राग येतो. नका राग करू त्यांचा. आपल्याला झोप लागावी याच्यासाठी त्यांनी कितीतरी रात्री जागरण केलेलं आहे. आपल्या आईला ताल कळत नव्हता, सूर कळत नव्हता, राग कळत नव्हता, रागिणी कळत नव्हती, पण तिच्या गाण्यात भाव भरलेला होता. एकच इच्छा होती तिची, माझं बाळ झोपलं पाहिजे. गाय झोपली गोठ्यात, घरात चिवताई, परसात वेलीवर झोपल्या गजाई, मीठ पाकळ्या डोळ्यांच्या गाते तुला
आपल्या आई वडिलांनी आपलं खूप सहन केलंय, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वही साहे. मग आपलं त्यांनी जर सहन केलं असेल तर आपणही त्यांच्या बाबतीमध्ये त्या भावनेनं जगलं पाहिजे. माझ्या ताई दादांनो, वेळ संपली आपली, फक्त एक 10 मिनिट मी तुमचे घेणार आहे. स्वर्गीय शांताई सोनवणे खरंच पुण्यात्मा आहेत त्या, की एवढ्या पवित्र पर्व काळामध्ये त्यांना देवाघरी जाण्याचा योग आलाय. श्रावण महिना चालू आहे. श्रावण महिना म्हणजे 12 महिन्यामध्ये सगळ्यात पवित्र महिना. या महिन्यामध्ये लोक मांसाहार करत नाहीत. या महिन्यामध्ये लसूण कांद्यापर्यंत लोक त्याग करतात. या महिन्यात लोक चातुर्मास करतात. या महिन्यामध्ये सगळे पवित्र कर्म केल्या जातात. हिंदू धर्मातले सगळे पवित्र उत्सव सण या महिन्यामध्ये येतात. हा श्रावण महिना. या श्रावण महिन्यामध्ये लक्षात घ्या, देवशयनी एकादशीला भगवान झोपी जातात. 4 महिने आराम करतात. मग 4 महिने या पृथ्वीचा कारभार कोण सांभाळतं? या सृष्टीचा कारभार. तर 4 महिने या सृष्टीचं कामकाज भगवान शंकर सांभाळत असतात. महादेवाची भक्तीचा उपासनेचा हा महिना आहे. मग मला सांगा, माणूस मेल्यानंतर त्याच्या नावापुढे काय लावतात? हरिभक्तपरायण असेल तर आपण वैकुंठवाशी लावतो, पण रेग्युलर काय लावतो आपण? कैलासवाशी. मग या महिन्यामध्ये ज्या लोकांना मृत्यू आला ती माणसं कैलासामध्ये जातात, भगवान श्री शंकराच्या दरबारामध्ये असतात. खरं तर आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये शिव उपासना असलीच पाहिजे. जे पांडुरंगाचे भक्त आहेत ना, त्यांनी महादेवाला मानलंच पाहिजे. पण लोक भक्तीत भेद करतात. विठ्ठलाला मानतात आणि महादेवाची निंदा करतात. महादेव म्हणतात, किती माझं मंदिराचं तोंड पाहिलं की तिकडं तोंड फिरव, पण एकदा गेला की तुला माझीच गाठ घ्यावी लागणार आहे. शेवटी कुठे जावं लागतं आपल्याला? स्मशानात. स्मशान हे महादेवाचं ठिकाण आहे. मग हे जाणलं पाहिजे आपल्याला, शेवट तिथेच जायचं आहे आपल्याला. आणि हा पवित्र महिना भगवान भोलेनाथाचा, या महिन्यामध्ये, या पवित्र श्रावण मासामध्ये शांताईला जो मृत्यू आलेला आहे त्या भगवान श्री शंकराच्या दरबारामध्ये जाऊन पोहोचलेले आहेत. उद्याचा नागपंचमीचा दिवस आहे, बरोबर ना? परवा, आज 7 तारीख आहे. 9 तारखेला नागपंचमी आहे. परवाच्या दिवशी नागपंचमी आहे. तुम्हाला महत्वाचं सांगून जाते. आणि त्या दिवशी तुम्ही ते पुण्यकर्म करायचंय. आणि तुमच्या जीवनात हे पुण्यकर्म जे लाभतंय ना, त्याच्यामध्ये सुद्धा या आईचंच पुण्य म्हणावं लागेल की या प्रसंगाला तुम्हाला हे ऐकायला मिळतंय. नागपंचमीच्या दिवशी जशी तुम्ही नागदेवताची पूजा करता, वारुळाची पूजा करता की नाही? असेल नागोबाचं देऊळ तर नागोबाची पूजा करता, नसेल नागोबाचं देऊळ तर वारुळाजवळ जाता, तिथं दुधाच्या वाट्या ठेवता, हळदी कुंकू अक्षदा वाहता. पण घाबरत का असेल आपण तिथे तुम्ही ती पूजा करता. भीतच करा. जवळ जाऊन की कान लावताल तर अवघड होऊन जायचं. त्या वारुळाला कान वगैरे काही लावू नका. तर तुम्ही पूजा करता. जशी वारुळाची नागोबाची पूजा करता, तर नागपंचमीच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाऊन 2 तांबे पाणी महादेवाला घाला. त्या दिवशी महिला मंडळ, पुरुष मंडळ, तुम्हाला ज्यांना शक्य असेल त्यांनी ते करायचंय. सध्या जी टॉकीजला शिव महापुराण कथा चालू आहे माझी. सकाळी 7:30ला लागते, 9:30ला संपते. त्याच्यात सुद्धा मी सांगितलंय. तर ऐका, नागपंचमीच्या दिवशी तुम्ही 2 तांबे पाणी महादेवाला घालायचंय. का घालायचंय? तर आपल्या अगोदरच्या 7 पिढ्या, आपल्या पूर्वजांच्या, त्या 7 पिढ्यामध्ये जर कोणी सर्पयोनीला गेलं असेल तर आपल्या 2 तांबे पाणी अभिषेकानं त्या आपल्या पूर्वजाची सर्पयोनीतून मुक्तता होते. हे महिमा नागपंचमीच्या पूजेचं आहे. तसं तर रोजच आपण तांब्याभर पाणी महादेवाला घालावं. का? तर महादेवाला पाणी घातल्यानं आपले 3 दोष निघून जातात. कालसर्पदोष, पितृदोष आणि वास्तुदोष. हे 3 दोष निघून जातात. या 3 दोषानं माणसं त्रस्त आहेत. आपण विहीर खांदायला लागतो पण पाणीच लागत नाही, कोरडीच विहीर जाते. बोर घेतो, बोरला पाणी लागत नाही. आपण गाडी चालवायला घेतो, गाडीचा धंदा करू, आपल्या गाडीत कोणी पॅसेंजरच बसत नाही. दुकान टाकले की एकही गिराईक येत नाही. कपड्याच्या दुकानाला उंदरं खातात पण गिराईक लागत नाही. का असं होतं? तर समजावं, कुठला तरी दोष आपल्यामध्ये आहे. एक तर पितृदोष असेल, वास्तुदोष असेल किंवा कालसर्पदोष असेल. तर या दोषातून तुमची सहज मुक्तता होईल. काही लोक जातात नाशिकला, नारायण नागबली करतात, खूप काही करतात, पण त्यांना पाहिजे तो अनुभव काही वेळेला मिळत नाही, फरक पडत नाही. तर सोपं आहे. 1 लोटा जल सब समस्या का हल. 1 तांब्याभर पाणी महादेवाला अर्पण करा. या श्रावण मासामध्ये तर 2 तांबे रोज तुम्ही महादेवाला पाणी घाला. त्याच्यातून तुमच्या जीवनातल्या बऱ्यापैकी अडचणी संपून जातील. तुमचं जीवन सुंदर होईल. तर मला एवढं सांगायचं आहे की या आईचं पुण्य थोर म्हणावं लागेल, शांताईंचं, की श्रावण महिन्यामध्ये त्यांना मृत्यू आला.
त्यांच्या आठवणीमध्ये आज वर्ष श्राद्धाला हरिकीर्तन होत आहे. श्राद्धाच्या दिवशी प्रत्येक मृत्यूला प्राप्त झालेला जीव धर्मराजाच्या नगरीमध्ये हजर असतो. आज धर्मराजा सुद्धा शांताईला म्हणणारे, आई तुझं जीवन सफल झालं ग, याजसाठी केला होता अट्टहास. यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि आपला शेवट गोड होण्यासाठी खरंच प्रत्येकानं प्रयत्न केले पाहिजे. कारण सगळ्यांना हे जग सोडून जायचंय. कुणाकडंच अमर कार्ड नाही. आधार कार्ड, पॅन कार्ड आपल्याकडे आहेत, ओरिजिनल डुप्लिकेट सगळे, पण आपल्याकडे अमर असल्याचं कार्ड नाहीये. तुमच्या सगळ्यांचं टेन्शन कमी करते मी. भले काही गणगण असेल ना तुमच्या डोक्यामध्ये, एका मिनिटात शांत करते मी तुम्हाला. थोडासा फक्त विचार करा, ताणच घेऊ नका, फक्त चांगलं जगण्याचा प्रयत्न करा. प्रयत्न करा खूप. यश अपयश हे देवाच्या हातात सोडा. फक्त प्रयत्न करत राहा चांगल्या कामासाठी. तुमच्या एवढं सुंदर समाधानी कोणीच नसणार आहे. बोलणं ऐका, तुमचा ताण कमी करण्यासाठी गोष्ट ऐका. 200 वर्षापूर्वी तुम्ही निर्भीत होते का? खरं खरं सांगा, गळ्यात शपथ खाऊन सांगा, एक तरी हात वर झाला पाहिजे. 200 वर्षापूर्वी किती जण होते इथे? हा, आणखी 200 वर्षानंतर किती जण असणार आहेत? एक तरी हात उंच काय? आजच्या कीर्तनाचं पाकिट तुम्हालाच. एक तरी हात उंच करा. एकही हात उंच करू शकत नाही आपण का? 200 वर्ष जाऊ द्या, 2 मिनिटाची सुद्धा. क्षणभंगूर नाही भरदसा, वाऱ्याचा बन सोडा मायाचा, काही नसले मंगळाकडे आसा, पुढे विचार तोर हरी वळसा, राम राम राधे हो राम राम. क्षणाचा माणसाचा भरवसा नाही, मग टेन्शन कशाचं घ्यायचं आपण? कशाचा ताण घ्यायचा?
मला एकच सांगायचं, तुम्ही चांगली कामं करत राहा, फक्त त्याचा ताणतणाव घेऊ नका, फ्रेश माइंडनं राहा. या श्रावण मासामध्ये चांगलं जगण्याची शुभेच्छाच असेल माझी, की तुम्ही तुमचं जीवन आनंदानं जगा. आपल्याकडे पाहून लक्षात घ्या, त्याच माणसाचं जीवन सफल आहे. एखाद्याकडे पाहून जर समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर जर प्रसन्नता येत असेल किंवा चेहरा खुलत असेल तर समजावं त्या व्यक्तीचं जीवन सफल आहे. आपल्याकडे पाहून जर एखादा माणूस खुश होत असेल तर त्या व्यक्तीचं जीवन सफल आहे. आपल्याकडे पाहून जर समोरच्याच्या तोंडावर 12 वाजत असतील तर समजावं त्यानं कपभर पाण्यात जीव देऊन मरून जातो. का आपण जर समाधान देऊ आपल्याकडे पाहून जर लोकांना डोकेदुखी होत असेल तर जगण्यात काय अर्थ? एवढं चांगलं जगा ना, खूप चांगले जगा, जीवनाचा आनंद घ्या. बार बार नाही त्या गोष्टी. संतांनी खूप काही करून ठेवलं आपल्यासाठी, पण आपण विचारच करायला तयार नाही. असो, स्वर्गीय कैलासवासी शांताई पवित्र पुण्यात्मा भगवान परमात्माच्या दरबारामध्ये आहे. देव सुद्धा आज त्यांना कौतुकानं म्हणतो, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड भावा, तुका म्हणे एका मरण्याची सरे आणि उत्तमाची उरे कीर्ती मागे. या श्रावण महिन्यामध्ये आपल्या जेवढी लोक कीर्तनाला आहेत यांना तर आठवलंच, पण या परिवाराला अखंड आठवण राहील की श्रावण मासाची पंचमी त्याच्या 2 दिवस अगोदर आपली आई आपल्याला देवाघरी सोडून गेलेली आहे. त्या आईच्या आत्म्याला देवाची शांती लाभू दे, एवढीच भगवान परमात्माच्या चरणी प्रार्थना. वाणीला विराम. या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती द्यावी, ऊर्जा द्यावी आणि या परिवाराच्या हातनं घरातल्या ज्येष्ठ माणसांच्या आठवणीमध्ये नेहमी सत्कर्म घडत राहावी, एवढीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करते. विठोबा आपल्या नियोजित वेळेपेक्षा 10 मिनिटं मी वाढवून घेतले, कारण जवळच्या माणसाला जर टायमामध्ये काटछाट केली तर थोडंसं जड जातं. पण पावसाचं वातावरण आहे. कल्याण स्वामी संस्थांवरती निर्वेतली बरीच लोक आलेले आहेत मठावरती. आबान ते एक 7-8 वर्षापूर्वी आलेले आहेत. आत्ता ही मंडळी मला कथेची सेवा देण्यासाठी आपल्या गावातला ग्रुप आला होता. त्यांनी पाहिलं मठाचं बांधकाम चालू आहे. तिथे तुम्ही आला होता तेव्हा मुली नव्हत्या. माझी इच्छा होती की मुलींचं ॲडमिशन झाल्यानंतर तुम्ही यावं, पण तुम्हाला वेळ नसल्या कारणानं तुम्ही अगोदरच येऊन गेलात. आता संस्था गच्च भरली. 250-300 मुली कीर्तनाचा अभ्यास करतात तिथे दरवर्षी. खूप मुली कीर्तनकार होऊन बाहेर पडतात, नवीन तेवढ्या ॲडमिशनला येतात, तयार होऊन बाहेर पडतात. चांगल्या कीर्तनकार, चांगल्या कथाकार, वादक, गायक नावारूपाला मुली महाराष्ट्रभरामध्ये सांप्रदायिक चांगली सेवा करतात. गोरगरिबांचे लेकरं शिकतात. संस्थांच्या बांधकामाचं आम्ही सेवा कार्य हाताशी धरलेलं आहे. लोकांच्या मदतीतून आम्ही बांधकाम करत आहोत. तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे, कल्याण स्वामी संस्थांच्या बांधकामासाठी तुम्हाला जे शक्य असेल तुम्ही ते आम्हाला अर्थसहाय्य करावं. आज आबांच्या इथे आलो, 8 दिवसानं पुन्हा मी गावामध्ये येणार आहे कथेला. तर आज ज्या भाविकांना वाटतंय की ताई तुमच्या बांधकामासाठी मठाच्या आम्हाला मदत करायची आहे. 1100 वर्षापूर्वीचं देवस्थान आहे. त्या मठाचं बांधकाम अगदी सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही भूमिपूजन केलं होतं 2018मध्ये, अविनाश भाऊंनी सुद्धा आम्हाला पावती बुकाच्या माध्यमातून मदत केलेली आहे. तर आज तुम्हा सर्व भाविकांना माझी विनंती आहे, अशा ठराविक मोजक्या मुली अशा आहेत आपल्याकडे की त्यांना कुणीच नाही आहे, त्यांना आपण तसंच सांभाळतो. तर त्यांच्या सेवेमध्ये कसं ना आपण काहीतरी सेवादान दिलं पाहिजे. चौकात बसलं की असेच आपले 1000-500 रुपये निघून जातात चहापानामध्ये. कधीतरी जे लोक चांगलं काम करतात त्यांच्या मदतीला आपला हात असला पाहिजे, ही माझी सगळ्यांना विनंती आहे.
या कल्याण स्वामी संस्थांच्या जीर्णोद्धाराच्या कार्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं. एक मला वाटतं 7-8 वर्षापूर्वी मी इथं गणपती बाप्पांच्या याचा कार्यक्रम केला होता. तेव्हा बहुतेक आई होत्या ना, हां आजी असतील त्यांची माझी भेट पण झाली असेल. म्हणून सगळ्या परिवाराचे तळमळ होते की दिदींचंच कीर्तन व्हावं. पाऊस यायला लागलेला, त्याच्यामुळे मी इथेच माझ्या वाणीला विराम देते. ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानेश्वर माऊली जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय जय. बोले वाकडे उत्तर करा क्षणा अपराध मार नाही उच्चारेला अधिकार व्यापुला करा क्षणा अपराध मार. तुका